सद्गुरु महाराज की जय। आत्री अनुसया माता की जय। श्री समर्थ बाळगीर महाराज की, बाळ ब्रह्मचारी वैरागी महाराज की जय। सद्गुरु जयगीर महाराज की जय। सद्गुरु आनंदगीर महाराज की जय। आज श्री संत बाळगिरी महाराज, बाळब्रह्मचारी वैरागी महाराज, श्री संत जयगिरी महाराज, श्री संत आनंदगिरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आज 30 वर्ष झालं इथं पारा चालू आहे आणि चातुर्मास चालू आहे। दर 4 महिने चातुर्मास होतो व त्यानंतर श्री दत्त महाराजाच्या मूर्ती स्थापनेच्या निमित्ताने व कळशाच्या निमित्ताने व श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण या तिन्हीचा संगम आणून आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे। आणि आपण काय करता, 4 महिने चातुर्मास झाल्याच्या नंतर 7 दिवस सप्ताह लावता आणि 7 दिवसाच्या सप्त्याच्या नंतर 7 दिवस झाल्याच्या नंतर काय करता, 7 दिवसामध्ये कीर्तन, प्रवचन आणि अन्नदान, रोजचे रोज अन्नदाते आणि दररोज सकाळ संध्याकाळ महापूजा असते 7 दिवसाच्या सप्त्यामध्ये। व आखरीला 6 तारखेला 31 तारखेला सुरुवात झालेला आहे सप्ताह आणि 6 तारखेला समाप्ती होती। आज 6 तारखेला सवाखंडी तांदळाची महापूजा होती। परमपूजनीय आमचे माहूरचे मंत महाराज आमच्या इथे दरवर्षी पण येतात, याही वर्षी पण आलेले आहेत। यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने श्री श्री मधुसूदनजी भंत महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने अशा प्रकारे कार्यक्रम आमचा चालतो। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चालू आहे। एकंदरीत भाविकांचा प्रतिसाद आपल्या या कार्यक्रमाला कसा लाभलेला आहे? भाविकांचा प्रतिसाद भरपूर भक्तगण आहे महाराजाचा, श्री संत बाळगिरी महाराजाचा, आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने हा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कार्यक्रम चालू आहे आणि स्फूर्तपणे चांगल्याप्रमाणे चालू आहे। असाच चालू राहील आणि अशीच कृपा राहू द्यावा गुरु महाराजांना, अशी त्यांच्या चरणी प्रार्थना। दत्तमूर्ती प्रतिष्ठापना आणि हनुमान मूर्ती प्रतिष्ठापना आणि कलशारोहण या वर्धापन दिनानिमित्त हा आपण एवढा भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। तर या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण काय सांगणार? आमच्या गावामध्ये स्वर्गीय आमचे आनंदगीर महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं हा जो पारंपरिक कार्यक्रम चालत आलेला आहे, कारण हा जाळच निर्माण हा फक्त आनंदगीर महाराजानं केलेला आहे। कारण आनंदगीर महाराज एक असे महंत आहेत, त्याच्या कौशल्यातून त्याच्या वाणीतून हे सगळं आपल्याला घडलं आहे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आमचे गुरुवर्य समगीर महाराज आज माझ्या माहितीनुसार तर तालुक्यामध्ये समगीर महाराजाचं एवढं नाव झालं, हा तर आमचं गाव एक 2-2.5 हजार लोकसंख्याचं आहे, पण दर पौर्णिमेला कमीत कमी 10,000 पब्लिक समगीर महाराजाच्या नावाखाली गडावर, शिखरगडावर दर पौर्णिमेला जेवण होते। आणि प्रत्येक कार्यक्रम टोटल जे काय बोरगाव असेल, किवळा असेल, ढाकणी असेल, जिथे जिथे आमचे आनंदगीर महाराजाचे मठ संस्थान आहेत, त्या अतिशय ठिकाणी प्रत्येक जागी असेच कार्यक्रम होतात। आणि हे जे कार्यक्रम जो घडतो हे सगळं समगीर महाराजाच्या भावनेतून, त्याच्या विचारातून घडतो। आता आमचं एवढं गाव आहे, इथं आमचं गावात कोणी नाही साहेब। 4 दिवस महाराज 4 दिवसात आले, कोणी महाराज पट्टी मागायला जात नाहीत। एक वेळेस आलाशिंग होते, ज्या काही भाविकाला ज्याच्या पद्धतीनं भरतात ते समगीर महाराजाच्या इथं पट्टी देतात आणि महाराज हे सगळं कौशल्य पहिलं मठात आमच्या हनुमान मंदिराची खूप अवस्था ही होती आणि यायच्या प्रक्रियेमधून यायच्या कुडाकाडा म्हणून समगीर महाराजाच्या हे एवढं देवाचं स्थान हनुमान मंदिराचं उतरलं। आणि दर 7 तारखेला कळसारोहण आणि दत्त मंदिरचा वर्धापन दिन आमच्या गुरुवर्य समगीर महाराजाच्या हस्ते अतिशय सुंदर देखणा सोहळा आमच्या माता भगिनी सगळे भाविक भक्त या ठिकाणी दरवर्षी येतात। एवढं अतिशय चांगलं आहे।
आपण प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे कार्यकर्ते आहात. हो. या ठिकाणी मंदिर भव्य दिव्य व्हावं, आणखी याच्यात काही सुधारणा व्हावी, यासाठी आपण साहेबाकडनं कुठला निधी उपलब्ध करून देऊ? या संदर्भात तर आम्ही साहेबाला बोललोतच, पण तुम्हाला दुसरी एक माहिती सांगतो. आम्ही ज्यावेळेस साहेबाची इथं जाहीर सभा झाली आणि कृष्ण मंदिराचाही आमचा मुद्दा होता, आणि आमच्या गावात 2 समाज आहे, म्हणजे भोवाळपंथाचे लोक आहेत आणि ऐनपंथाचे आहे, पण सार्वजनिक कामाला ते सगळे एकत्र येतात. आता परवा पत्र चिखलीकर साहेबांनी 20 लाख रुपयाचं लिहिलं. आम्ही भरपूर म्हणजे हार घालायला गेलतो आणि महाराजाला मी सांगितलं, महाराज ज्यावेळेस चिखलीकर साहेबांनं एवढंच सांगितलं, मी तुमचं काम करण्याकरता आहे, आणि या जे आता दत्त मंदिराला जो लागणारा निधी आहे आता जे राहिलेलं ते चिखलीकर साहेब देणार आहेत. त्याने तसं कबूल केलं. आणि हनुमान मंदिराला आमच्या गुरुवारी आदरणीय समगीर महाराजाला माहीत आहे, आमचा कळसाचा कार्यक्रम रुकला होता. रुकल्याच्या नंतर आम्हाला 4 लाख रुपये महाराज जवळपास कमी पडू लागले. मग आम्ही चिखलीकर साहेबाला फोन केले, गेलो नाहीत. दुसऱ्या दिवशी 4 लाखाचं पत्र वाट लावून देऊन तिसऱ्या दिवशी काम करणारे आमचे प्रताप पाटील चिखलीकर.